विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी 25 प्रश्न आणि गणिताचे 25 प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय आहेत हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत जीनियस मॅथ पब्लिकेशनची काही पुस्तके जे आपणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर सर्वप्रथम आपण इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी जी पुस्तके उपयुक्त आहे या पुस्तिकेची माहिती पाहूयात. तर ही पुस्तिका मार्गदर्शक पुस्तिका आहे इयत्ता 3री आणि 4थीसाठी. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीही विषय दिलेले असून या दोन्हीही विषयाची तयारी अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण करू शकतात. म्हणजे जर समजा आपणास नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी भविष्यामध्ये करायची असेल तर हे पुस्तक एक सराव विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मराठी आणि इंग्रजी, मराठी अँड इंग्लिश दोन्ही माध्यमातून या पुस्तकाची लँग्वेज आहे. म्हणजे मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम दोन्हीही विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा चांगला वापर होतो. उदाहरणार्थ जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1 ते 30 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. हाऊ मेनी टाइम्स डज 0 ऑकर इन नंबर फ्रॉम 1 to 30. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक लक्षात आला तर प्रत्येक प्रश्न विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचायला मिळाल्यामुळे विद्यार्थी मराठी मीडियम असेल तर त्यांना इंग्लिश नवीन शब्द माहिती होतात, विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून असेल तर त्यांना मराठीचे प्रश्न किंवा शब्द माहिती होतात. म्हणजे या ठिकाणी बायलँग्वेज तर प्रत्येक चॅप्टर या ठिकाणी या पद्धतीने दिलेला आहे. आणि बुद्धिमत्तेचे जे घटक आहेत ते पूर्ण मराठीमधून आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव दिला. जर या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी स्वाध्याय 20 नंबरचा प्रश्न संपला आहे तर पुन्हा आणखी या ठिकाणी गुणाकाराची उदाहरणं आहेत. म्हणजे भरपूर असा स्वाध्याय सराव दिलेला आहे. वेगवेगळ्या घटकावर आपल्याला या ठिकाणी स्वाध्यायाची भरपूर उदाहरणे, कारण विद्यार्थ्यांना जितका सराव होईल पहा या ठिकाणी स्वाध्यायाची उदाहरणं आपणास लक्षात येतील. आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक 3री 4थीसाठी स्कॉलरशिप आणि नवोदय याला पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे पुस्तक अतिशय दर्जेदार आहे आणि हे सर्व पुस्तक आपणास घरपोच मिळू शकतात. यानंतर आपण पुढील पुस्तक पाहणार आहोत ते म्हणजे 5वी स्कॉलरशिप प्रश्नसंच. तर अगदी गेस प्रश्न म्हणजे बोर्डाचे म्हणजे पेपर जे तुम्ही आता पाहिलात हा पेपर झालेला, तर या पेपरला समांतर असे हे सर्व गेस पेपर असून यामध्ये मराठीचे एकूण 10 पेपर आणि मराठी गणित 10 पेपर आणि इंग्रजी बुद्धिमत्ता 10 पेपर या पद्धतीने एकूण 20 प्रश्नपत्रिका या पुस्तिकेमध्ये समावेश आहेत. जीनियस मॅथ पब्लिकेशनचं हे मराठी माध्यम आणि त्याचबरोबर मराठी माध्यमासोबत इंग्रजी माध्यमाचाही प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला त्यांना इंग्लिश माध्यमातून सुद्धा प्रश्नसंच उपलब्ध होईल. यानंतर आपल्याला पुढील पुस्तकं पाहायची आहेत ते म्हणजे नवोदयसाठी. नवोदयचा जर विचार केला आपण तर नवोदयसाठी अशी दर्जेदार अशी ही मार्गदर्शिका आपण वापरू शकतात. 2023 म्हणजे 2022चे पेपर स्पष्टीकरणसह. आणि ही सर्व पुस्तकं आपणास घरपोच मिळतात. म्हणजे आपण कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल, महाराष्ट्रातील कोणत्याही गावामध्ये राहत असाल तर अगदी तुमच्या घरपोच बायपोस्ट ही पुस्तकं आपण मागणी करू शकतात. तर हा आहे जवाहर नवोदय विद्यालयासाठीची मार्गदर्शिका. त्यानंतर या मार्गदर्शिकेसोबत जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका संच. तर हा जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका संच यामध्ये एकूण 18 पेपर्स आणि विशेषतः गणिताचे पूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहेत जर आपण पाहिलं या ठिकाणी. त्याचबरोबर यापूर्वी झालेले पेपर 2019, 20, 21 हे गणिताचे सर्व स्पष्टीकरण दिलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना एक दिशा मिळणं गरजेचं आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्व स्पष्टीकरण गणिताचे आपण दिलेले आहेत. तर याचबरोबर इंग्लिश माध्यमाचा सुद्धा प्रश्नसंच उपलब्ध आहे जवाहर नवोदय विद्यालयासाठी. इंग्रजी माध्यमातून सराव संच. तर हे जवाहर नवोदय विद्यालयाची 3 पुस्तकं आहेत. यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण असं पुस्तक, विद्यार्थ्यांना ट्रिकची गरज असते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ट्रिक्स गणित सोडवण्यासाठी जीनियस मॅथ अँड ट्रिक बेसिक टू MPSC. म्हणजे स्पर्धा परीक्षेची सुरुवात केल्यापासून अगदी MPSC पर्यंत हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. तर या ठिकाणी एकूण 38 घटक आहेत आणि प्रत्येक घटकावर ट्रिक्स वगैरे भरपूर दिलेले आहेत ज्याचा वापर करून विद्यार्थी अगदी सेकंदामध्ये गणित सोडवू शकतात. तर हे पुस्तक 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप किंवा NMS सर्व स्पर्धा परीक्षेसाठी किंवा आपण इतरही स्पर्धा परीक्षा देत असाल जसे की MPSC पूर्वपरीक्षा, लिपिक, टंकलेखक, त्यानंतर कृषी सहाय्यक, सेट नेट, 5वी 8वी स्कॉलरशिप, बँकिंग, पोलीस भरती, आरोग्यसेवक, तलाठी, TET, टेट कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे पुस्तक आपण वापरू शकतात. यानंतर पुढील जे पुस्तक आहे ते म्हणजे NMS मार्गदर्शिका. NMS मार्गदर्शिका 8वी यामध्ये मॅट आणि सॅट दोन्हीही पुस्तकाचा समावेश केलेला आहे.
म्हणजे एकच मार्गदर्शिका घेऊन आपण पूर्ण विषयाची तयारी, आणि विशेष म्हणजे फोकस ओनली NMS. एकूण हे 500 पेजेसचं पुस्तक आहे. जर आपणास या पुस्तकाच्या किमती आणि हे नेमकं पद्धत काय आहे मागवण्याची याबद्दल जर माहिती हवी असेल तर आपण या नंबरवर व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात. तर NMSची मार्गदर्शिका, त्याचबरोबर 8वी स्कॉलरशिप प्रश्नसंच, मराठी माध्यम 8वी स्कॉलरशिप प्रश्नसंच, म्हणजे ज्या पद्धतीनं 5वीचा प्रश्नसंच आहे 10 पेपर, पेपर 1चे 10 पेपर, पेपर 2चे, त्या पद्धतीनं पेपर 1चे 10 आणि पेपर 2चे 10 असे 20 पेपरचा प्रश्नसंच 5वीसाठी पण, म्हणजे इयत्ता 8वीच्या वर्गासाठी सुद्धा हा प्रश्नसंच आहे. आणि या ठिकाणी काही विद्यार्थी राज्याच्या यादीमध्ये आलेली या ठिकाणी आपण दिलेली आहेत. तर तुम्हीही राज्याच्या यादीमध्ये आला तर नक्कीच मला फोटो पाठवू शकतात जर आपण जीनियस मॅथ्सचं मटेरियल वापरलं असेल तर. यानंतर इंग्रजी माध्यमातून सुद्धा हा प्रश्नसंच उपलब्ध आहे 8वीसाठी. 8वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्लिश माध्यमातून सुद्धा हा प्रश्नसंच आपण वापरू शकतात. त्याचबरोबर टेट, जर आपण टेटची तयारी करत असाल, शिक्षक अभियोग्यता परीक्षा, तर शिक्षक अभियोग्यता परीक्षेसाठी 2017मध्ये झालेल्या 29 पेपरचं गणित बुद्धिमत्ता विश्लेषण विशेष स्पष्टीकरण या ठिकाणी टेट या पुस्तिकेमध्ये आहे. तर हे सर्व पुस्तकं आपणास घरपोच बायपोस्ट मिळू शकतात. आणि या पुस्तकाच्या संपूर्ण माहितीसाठी आपण व्हॉट्सअप करू शकतात दिलेल्या नंबरवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण मराठीचे 25 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. त्यानंतर आपण इंग्रजी आणि इंग्रजीचे 25 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. तर हा सेट आहे D. ह्या D सेटमध्ये आपण डायरेक्ट प्रश्नच वाचून या ठिकाणी उत्तर पाहूयात. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द. तर या ठिकाणी समानार्थी शब्दाचा अचूक शब्द जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 निर्मळ. यानंतर पुढचा जो म्हणजे प्रश्न आहे, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. अलंकारिक, तर या ठिकाणी जे अलंकारिक शब्द आहेत ते म्हणजे अ आणि ड, म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तिढा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आलेला आहे. तर 3 रस्ते जिथे एकत्र येतात, पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारा शब्द झाडावर, पर्याय क्रमांक 3. पुढील पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी महेश कोकरू, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर दिलेल्या अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरापासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. तर या ठिकाणी अतिथी भवन असा हा शब्द तयार होतो आणि अतिथी म्हणजे पाहुणा, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे पहा, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द अनुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. तर स्वप्न, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. स्वरा, स्वरा हा शब्द अनुक्रमे मध्यभागी येईल. त्यानंतर अचूक जोडीचा पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे शिक्षण दिन 11 नोव्हेंबर हे अचूक आहे. त्यानंतर उतार्यावरील प्रश्नामध्ये खेडेपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क, ड या सर्वच गोष्टीतून आपल्याला कळतं की हे खेडोपाडी आनंदी होती. यानंतर प्रश्न क्रमांक 10, उतार्यात किती जोड शब्द आलेली आहेत. तर या ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे, तरीही या ठिकाणी 11 शब्द आलेले असावेत. यानंतर पुढचा, गोग्रास या शब्दाला खालीलपैकी कोणता अर्थ आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 गाईला घातलेला घास. यानंतर पुढील प्रश्न 12 ते 14 कवितेवरील आहेत. या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे. तर या कवितेमध्ये गवत फुलाचे वर्णन केले, पर्याय क्रमांक 2. कवितेत आलेले विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी निवडा. तर या ठिकाणी लाल पाकळी. त्यानंतर खालीलपैकी चुकीचे विधान, पर्याय क्रमांक 4 मी तुला अंगाईचे गीत गावे. त्यानंतर ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. याच्यामध्ये सर्वनामे किती आलेले आहेत. तर 6, पर्याय क्रमांक 2. वचनानुसार गटाशी
जुळणारा पर्याय तर या ठिकाणी येईल घोडा. त्यानंतर खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील जयश्रीने छान कविता केली, विदय या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. शुद्ध शब्द ओळखायचा आहे पर्याय क्रमांक 1 प्रार्थना. त्यानंतर संवादात किती व्यक्तीचा उल्लेख आहे, तर या ठिकाणी 6 व्यक्तीचा उल्लेख आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, अरेच्या तारीख विसरले ग मी असं गीता कोणाला म्हणाली, आईला पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत पर्याय क्रमांक 4. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर जे कोडा आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 न व री हे उत्तर बरोबर येतं. 24चं खालील 4 भाग केले, त्यामध्ये चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा 25वा प्रश्न, मेज या शब्दाला इंग्रजीमध्ये शब्द टेलिफोन पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीनं मराठीचे 25 प्रश्न या ठिकाणी उत्तरं दिलेले आहेत. आपण फक्त स्पष्टीकरण नाही केलेलं, तर तुम्हाला चेक करण्यासाठी मदत होईल. आणि जर यामध्ये काही संदिग्धता असेल तर नक्कीच आपण शेअर करावी. यानंतर आपण इंग्रजीचे प्रश्न पाहणार आहोत. तर इंग्रजीचा हा बी सेट असून बी सेट the first question, filling the blank with correct option. This advertisement gives offer for dash dash festival. तर हा दिवाळी फेस्टिवल या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी. उत्तर आहे दिवाळी. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट्स वर्क क्विकली. आता इथं लेट्स 2 आहेत, परंतु स्टार्टिंग असल्यामुळं एल कॅपिटल असणं गरजेचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. फाइंड मॅन आउट पर्याय क्रमांक 3. क्लेवर हाऊस. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. या ठिकाणी आता प्लीज वेट फॉर मी, मे आय कम इन. तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. आपल्याला रिक्वेस्ट म्हणजे प्लीज वेट फॉर मी असं म्हणता येईल. या ठिकाणी खूपच विनम्रता आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 5, तर या ठिकाणी प्लाम, एल्बो, फिंगर्स. तर पुढे येईल व्रिस्ट पर्याय क्रमांक 4. त्यानंतर फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर ऑप्शन नंबर 1. त्यानंतर धिस कॉक शो 3:45 ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे या ठिकाणी फॉलोइंग टाईमलाईन. या टाईमलाईनमध्ये या ठिकाणी येईल फाउंड पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, ॲट द टाइम एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड, चूज युअर करेक्ट. ऑल द बेस्ट ऑप्शन नंबर 1 ऑल द बेस्ट. त्यानंतर संडे कम्स आफ्टर सॅटरडे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर गौरव वॉज द कॅप्टन ऑफ अ डिव्हिजन्स टीम. तर या ठिकाणी करेक्ट हे आपल्याला यूज करायचं आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स हिअर 1 2 3 ऑप्शन नंबर 4. देन नेक्स्ट क्वेश्चन, read the passage carefully. What does money catch a mouse ऑप्शन नंबर 1. फाइंड ऑड द टर्म. ऑड टर्म या ठिकाणी आहे मॉर्निंग, बिकॉज हिअर क्लाइंबिंग अँड वॉचिंग आर द ॲक्शन्स. मॉर्निंग करेक्ट ऑप्शन नंबर ए करेक्ट, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. फाइंड द रायमिंग वर्ड फॉर फ्री ट्री ऑप्शन नंबर 4. filling the blanks with the correct alternative. Mallar caught a big golden fish dash dash his net in option 1. Choose the correct comparison for as tamed as. तर याचं उत्तर असेल रॅबिट पर्याय क्रमांक 1. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्शन फॉर द गिवन ऑप्शन. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर या ठिकाणी पुढचं जे आहे लॅडर, तर याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. द हिडन वर्ड वगैरे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन आहे, परंतु 1 उत्तर असावं असं मला वाटतं. यानंतर पुढचं आहे कंप्लीट द वर्ड रजिस्टर. या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 24, आयडेंटिफाय द गेम, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्किपिंग रो. त्यानंतर चूज द करेक्ट स्पेलिंग वर्ड ऑप्शन नंबर 2. त्यानंतर आयडेंटिफाय द अंडरलाइन पंक्च्युएशन मार्क एक्सक्लेमेटरी मार्क ऑप्शन नंबर 4. अँड लास्ट हेल्थ इज वेल्थ ऑप्शन नंबर 2. तर या पद्धतीने आपण इंग्रजीचे 25 प्रश्नची ॲन्सर पाहिलेले आहेत, स्पष्टीकरण नाही. तर यावरून तुम्हाला आता गणित बुद्धिमत्तेचे यापूर्वी स्पष्टीकरण दिलेले आहेत, इंग्रजी आणि मराठीचे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तर सर्व पेपर आपण आता चेक करायला काही अडचण नाही आणि नक्कीच आपल्या सर्वांनी आपला स्कोअर शेअर करा. यामध्ये कदाचित 1-2 प्रश्न चुकीचे असू शकतात किंवा बाय मिस्टेकली चुकीचे उत्तर माझ्याकडूनही येऊ शकतात. तर सर्वांनी हे लक्षात धरूनच आपला स्कोअर निश्चित करावा. ऑल द बेस्ट.